नमस्कार. मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. विद्यार्थिनींनो, आज आपण गृह अर्थशास्त्र BA तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर 2 ह्या विषयातील पहिले प्रकरण समग्र स्वास्थ्याचा अर्थ, व्याख्या, फायदे व घटक ह्या प्रकरणातील समग्र स्वास्थ्याचे घटक ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण मागील व्हिडिओमध्ये समग्र स्वास्थ्याचे फायदे आणि समग्र स्वास्थ्य सुधारण्याचे मार्ग ह्याबद्दल माहिती बघितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण समग्र स्वास्थ्याचे घटक काय आहेत हे आपण बघणार आहोत. समग्र स्वास्थ्याची जीवनशैली हा जीवन जगण्याचा एक उत्तम असा मार्ग आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, की ज्याचे प्रमुख ध्येय शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि व्यावसायिक स्वास्थ्य सुधारणे हा होय. समग्र स्वास्थ्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे निरोगीपणासाठी व्यायाम, दुसरं म्हणजे आहार आणि तिसरं म्हणजे जीवनशैली. हे 3 प्रमुख मार्ग समग्र स्वास्थ्यात जीवनशैली सुधारण्यासाठी आहेत. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण पहिल्यांदा व्यायाम ह्याबद्दल माहिती बघूया. व्यायाम ही एक अशी शारीरिक क्रिया आहे की शारीरिक धडधाकटपणा व सर्वसाधारण स्वास्थ्य सुधारण्यास मदत करते. कशामुळे? व्यायामामुळे. शारीरिक समग्र स्वास्थ्य व अन्य समग्र स्वास्थ्यात साध्य करण्याचा व्यायाम हा एक उत्तम असा मार्ग आहे. त्यामुळे व्यायामाची शारीरिक समग्र स्वास्थ्यातील प्रमुख भूमिका ही व्यायामाची आहे. व्यायामासोबतच आपल्याला पोषक अन्नसेवन, उत्तम झोप, योग्य वजन, भरपूर पाणी पिणे, आहारात साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक समग्र स्वास्थ्यामध्ये व्यायाम हा महत्त्वपूर्ण असून व्यायामाचे सुद्धा काही प्रकार आहेत. ह्यामध्ये एरोबिक व्यायाम, शक्ती प्रशिक्षण व्यायाम, लवचिक प्रशिक्षण व्यायाम, संतुलन क्रिया व्यायाम असे व्यायामाचे प्रकार आहेत. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण एरोबिक व्यायाम ह्याबद्दल सुरुवातीला माहिती बघूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या व्यायामांबद्दल माहिती बघूया. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, एरोबिक व्यायाम ह्याबद्दल सांगायचे झाल्यास, एरोबिक व्यायामामध्ये धावणे, पोहणे, सायकल चालवणे, वेगाने चालणे, नृत्य करणे, व्हिडिओ वर्कआउट्स इत्यादींचा समावेश होतो. एरोबिक व्यायामाचे आरोग्यासाठी आपल्याला खूप असे फायदे आहेत. ते म्हणजे हृदयाचं पंपिंग ह्यामुळे होतो. पंपिंगची क्षमता आहे ही वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब ह्या एरोबिक व्यायामामुळे नियंत्रित राहतो. तसेच एरोबिक व्यायामामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलचा जो धोका आहे हा कमी होतो. मनोदशा आपली सुधारते. तसेच चित्त चांगले होते, झोप चांगली लागते. मेंदूमधून असे रसायन सोडलं जातं की ज्यामुळे आपलं चित्त चांगलं राहते, आनंदी वाटते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, पुढील व्यायामाचे प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.